चांगल्या आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी काही गोष्टी करणं आज खूप आवश्यक झालेलं आहे. कारण आपली लाईफस्टाईल ही पूर्णपणे बदललेली आहे. तर त्या कुठल्या सवयी आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल आणि TV साईडला ठेवा. स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश झोपेवर परिणाम करतो आणि मेंदूला जागा ठेवतो. रात्री हलकं आणि कमी तेलकट जेवण करण्याचा प्रयत्न करा. जड अन्नामुळे पचन बिघडू शकतं आणि झोप देखील नीट लागत नाही. झोपण्याआधी कोमट पाणी प्या. यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि डायजेशन देखील सुधारायला मदत होते. रात्री खूप उशिरा जेवण करणं टाळा. जेवण आणि झोप यामध्ये किमान 1 ते 1.5 तासाचं अंतर असू द्या. दिवसभरातील फक्त चांगल्या गोष्टी आठवण्याची सवय लावा. पॉझिटिव्ह विचारांमुळे आपलं मन देखील शांत राहतं. झोपण्याआधी 5 मिनिट डीप ब्रीथिंग करा. ह्यामुळे आपल्याला जो ताणतणाव असतो तो कमी होतो आणि झोप देखील अगदी पटकन लागते. त्यानंतर रोज शक्यतो एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपली जो बॉडी क्लॉक असतो ना तो व्यवस्थित राहतो. रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिणं हे पूर्णपणे टाळा. कॅफेनमुळे झोप तुम्हाला उशिरा लागू शकते. झोपण्याच्या आधी चेहरा, हात आणि पाय स्वच्छ धुवा. त्यामुळे दिवसभराचा थकवा आणि मरगळ कमी वाटते. त्यानंतर बेडरूम स्वच्छ, शांत आणि अगदी हवेशीर ठेवा. चांगलं वातावरण ही झोपेची क्वालिटी सुधारते. रात्री जास्त गोड पदार्थ खाणं कमी करा. त्यामुळे शरीरामध्ये आपल्याला हेवीनेस जाणवू शकतो. झोपण्याआधी हलकंसं स्ट्रेचिंग करा. शरीरातील स्टिफीनेस कमी होण्यास मदत होते. त्यानंतर सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणं टाळा. रील्स बघत बसल्याने देखील झोपेची वेळ आपली पुढे जाते. दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग रात्रीच करून ठेवा. त्यामुळे सकाळची घाई कमी होते. त्यानंतर झोपताना आरामदायक आणि सैल कपडे घाला. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. निगेटिव्ह विचार मनामध्ये अजिबात साठवून ठेवू नका. शांत मनाने झोपल्यास सकाळी अगदी फ्रेश वाटतं. त्यानंतर रात्री खूप जास्त पाणी पिऊ नका. मध्येच वारंवार उठण्याची शक्यता वाढते. झोपण्याआधी हलकं म्युझिक तुम्ही ऐकू शकता. यामुळे आपलं मन अगदी रिलॅक्स होतं. दिवसभराचा राग किंवा स्ट्रेस जर तुमच्या मनामध्ये असेल तर तो अजिबात ठेवू नका. मानसिक ताण देखील झोपेवर परिणाम करतो. झोपण्याआधी पुस्तकाची काही पानं वाचा. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी होतो आणि मन देखील शांत राहतं. रात्री स्पायसी फूड हे कमी खा. यामुळे ॲसिडिटी आणि डिस्कम्फर्ट कमी होतो. पायांना थोडंसं तेल लावून मसाज करा. शरीर रिलॅक्स होतं आणि झोप देखील अगदी छान लागते. झोपताना खोलीमध्ये खूप तेज असा लाईट ठेवू नका. मंद प्रकाश हा झोपेसाठी खूप चांगला असतो. झोपण्याआधी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. त्यामुळे आपलं मन सकारात्मक राहतं. बेडवर पडून जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. यामुळे एन्झायटी वाढू शकते. रात्री मेडिटेशन करण्याची सवय लावा. मानसिक शांतता वाढायला यामुळे मदत होते. खोलीचं टेम्परेचर हे अगदी कम्फर्टेबल ठेवा. खूप गरम वातावरणामुळे देखील झोप डिस्टर्ब होऊ शकते. रात्री जास्त काम करणं देखील टाळा. शरीराला विश्रांती मिळणं देखील खूप गरजेचं असतं. झोपण्याआधी स्वतःसाठी 10 मिनिट तरी कमीत कमी शांत वेळ काढा. यामुळे आपलं मन रिलॅक्स होतं. दिवसभर पुरेसं पाणी प्या. शरीर हायड्रेटेड असेल तर झोपही चांगली लागते. रात्री जड चर्चा किंवा भांडणं शक्यतोवर टाळा. यामुळे मानसिक ताण देखील कमी राहतो. झोपण्याआधी हलकी प्रार्थना किंवा मंत्र ऐका. यामुळे आपलं मन स्थिर होतं. उशी आणि बेड स्वच्छ ठेवण्याची सवय लावा. यामुळे आरामदायक झोप मिळण्यासाठी खूप जास्त हे महत्त्वाचं आहे. रात्री खूप गोड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. ह्यामुळे शरीर जड वाटू शकतं.
त्यानंतर झोपताना शरीर पूर्णपणे रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. मसल टेन्शन यामुळे कमी होतो. रात्री डायरी लिहिण्याची सवय लावा. मनातील विचार मोकळे होण्यास मदत होते आणि तेच विचार आपल्या मनामध्ये राहत नाही. झोपण्याआधी आनंदी आठवणी आठवा, त्यामुळे आपला मूड देखील चांगला राहतो. रात्री वारंवार घड्याळ पाहणं टाळा, त्यामुळे झोपेबद्दलची एन्झायटी वाढते. झोपण्याआधी छोटासा सेल्फ केअर रुटीन ठेवा, यामुळे स्वतःसाठी वेळ मिळतो आणि आपलं मन देखील शांत होतं. उद्याचा दिवस हा नवीन दिवस आहे, हा सकारात्मक विचार करून झोपा, यामुळे सकाळी अगदी फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. तर हे उपाय कसे वाटले ते कमेंट करून सांगा. शक्यतोवर ह्या सवयी लावायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.